आई टाळ्या पुरणाच्या पोळ्या, एक पोळी करपली, दुधा शेंगे वरपली, दूध झाले कडू, रुची लागले रडू. क्लॅप 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 टाळ्या. क्लॅप 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 व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप. टाळ्या 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 वाजव. टाळ्या 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 टाळ्या. रुचाला इथे मी खरबूज भरवायला घेतलेलं, चमच्याने स्मॅश करून देते आणि आता तिला टाळ्या वाजवायला शिकवतोय, तर ते पण ती बघून बघून करते मस्त. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इथे रुच्यासाठी वेगळा पदार्थ बनवायला घेतला आहे. तर मी इथे एक काजू, एक बदाम आणि थोडेसे पोहे आणि ओला खजूर भिजत घातला होता अर्धा ते पाऊण तास. नंतर बदामची वरची साल काढून घेतली आणि मिक्सरला वाटून घेतलं. त्याच्यानंतर तुपावर फोडणी दिलेली आहे. अशा प्रकारे मस्त असा गोड पदार्थ थोडासा तयार होतो आणि पौष्टिकही आहे. मुलांना तुम्ही नक्की देऊ शकता. आपल्याला हवं तसं पाण्याचं प्रमाण यामध्ये थोडं कमी जास्त घट्ट पातळ करू शकतो. त्यानंतर आमच्यासाठी इथे बनवलं होतं वांगे बटाटे. तर मस्त बारीक बारीक वांगे आणले होते हे छोटे छोटे, आणि वांगे बटाटे कापून घेतलेले आहेत, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता मी फोडणी द्यायला इथे कुकर ठेवलेलं आहे. कुकरला एका शिट्टीमध्ये लगेच भाजी तयार होते, त्याच्यामुळे मी कुकरला लावलेलं आहे, झटपट अशी पटकन तयार होईल. तेल टाकलेलं आहे एक पळी, त्याच्यानंतर हिंगाची फोडणी दिली, चिमूटभर हिंग घातलेलं आहे, मोहरी घातली थोडीशी आणि जिरं टाकलेलं आहे. जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर कांदा घालून घेते. कांदा परतून घेते व्यवस्थित, थोडासा लालसर झाला पाहिजे कांदा. असा कांदा लालसर झाला की त्याच्यानंतर त्यामध्ये घालून घेते मी खोबऱ्याचं ओलं वाटण होतं ते वाटण घातलेलं आहे. 1.5 ते 2 चमचा वाटण, जसं भाजीचं प्रमाण असेल त्या हिशोबाने घालायचं. आणि नंतर लाल तिखट आणि हळद घालून घेते. 1 चमचा तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. मसाला व्यवस्थित परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्यामध्ये घालते टोमॅटो, बारीक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि वांगे बटाटे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित परतून घेते आणि त्यानंतर पाणी टाकून घेते. कुकरला एकच शिट्टीमध्ये मस्त वांगा बटाटा शिजतो. अशा प्रकारे आज मस्त साधी सोपी अशी रेसिपी वांग्या बटाट्याची बनवली होती. रस्सा भात वांग्या बटाट्याचा आणि तांदळाच्या भाकरी होत्या. रुच्याला पण रोज रोज खिमटी खिचडी असं देण्यापेक्षा मी वेगळं काहीतरी बनवलं, म्हटलं पौष्टिक पण होईल आणि नवीन काहीतरी पण तिला चवीला लागेल. तर आजच्या ह्या 2 रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा.